डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांचं व्हाईट हाऊसमधलं संभाषण कुठलं? जगात कुठेही चौकात ज्या प्रकारे वादावादी होते, जिथे फक्त हात चालत नाही पण बाकी सगळं बाहेर पडतं. हां, प्रवादच्या शिव्या जरी नाही बाहेर पडल्या तरी बाकी सगळा राग शब्दातून व्यतीत होत असतो. अगदी तो चौकातला गल्लीतला प्रकार व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात आपण जी काही ती रील बाहेर आली त्याच्यामधून आपण बघितलेलं आहे. त्यातले आरोप सुद्धा बघा अगदी असे मुळावर घाव घालणारे आहे. ट्रम्पचे ते शब्द की आमच्या मदतीवर तू आत्तापर्यंत जगलायस नाही तर तू केव्हाच संपून गेला असतास, पण तुला आता मागे येणं भाग आहे. एक प्रकारे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जे कधीही सुरू झालं नाही, जे कोल्ड वॉरमध्ये तर होणं शक्यच नव्हतं, ते म्हणजे अमेरिका आणि रशिया युती. पण डोनाल्ड ट्रम्प नावाचे सद्गृहस्थ जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा आले तेव्हा काहीही घडू शकतं. आणि त्या काहीही घडू शकतं मध्ये असा एक प्रकार दिसतोय की अमेरिका एक प्रकारे रशियाला मदत करत आहे. हे कुठलं राजकारण जगात सुरू आहे असो, पण ज्या पद्धतीने झेलेन्स्की त्यांच्या समोर ट्रम्प समोर उभा राहिला, एक छोटंसं राष्ट्र आहे. युक्रेन एक गव्हाचं कोठार म्हणून मानलं जातं. कोळसा, गॅस वगैरे गोष्टींचं त्याच्याकडे भांडार आहे. आणि एक वस्तुस्थिती म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या शब्दातली एक वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे की युक्रेन जर का रशियाला टक्कर देत इतकी वर्ष उभा आहे तर तो केवळ पाश्चात्य जगताच्या मदतीच्या भरवशावर, आणि नाटो असेल किंवा अगदी अमेरिका वगैरे असेल, हे एक प्रकारे रशिया विरुद्ध आत्तापर्यंत युक्रेनला मदत करत होते. ही फॅक्ट आहे. कारण रशियाचा दबदबा कमी करण्यासाठी प्रत्येक देशाला ही भीती आहे की आज युक्रेन घेईल, उद्या ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. जे हिटलरनी केलं तेच पुन्हा होऊ नये म्हणून एक प्रकारे युक्रेनला सर्व मदत करत आहे. ही पण वस्तुस्थिती आहे की त्या मदतीच्या भरवशावरच युक्रेन सारखं छोटं राष्ट्र रशियासारख्या एवढ्या मोठ्या आणि वेल इक्विप्ड असलेल्या राष्ट्रासमोर उभं आहे. पण हा तोच प्रकार आहे की चारही बाजूंनी अरब राष्ट्रांनी वेढलेला इस्रायल हा केवळ अमेरिकेच्या भरवशावर उभा आहे. तसाच इथे युक्रेन उभा आहे. पण आज जर का त्या युक्रेनला अमेरिकाच सांगत आहे मागे ये, तर काय होतं? ती गल्लीतली भांडण असतात, ती लोकल ट्रेनमधली भांडण असतात. काहीसं त्याच प्रकारचं बोलणं, त्याची रील आपल्याकडे आलेली आहे. मला काही बेसिक प्रश्न आहेत. हे कधी ना कधीतरी म्हणजे एकदा एक असं वाक्य माझ्या वाचनात आलं, ते फार इटर्नल ट्रूथ आहे. युद्धस्य रम्य कथा, आपल्याला युद्ध पाहायला, वाचायला, ऐकायला तथा कथित एकदम आपल्या भावना उचंबळून यायला आवडतं. पण शेवटी प्रत्येक युद्धाचा शेवट हा तहातच होत असतो. तह हाच स्थायी भाव आहे, शांतता हाच स्थायी भाव आहे, युद्ध हा स्थायी भाव नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि युद्ध जर का जे काही झालेलं असेल, समजा आज नाही उद्या रशिया युक्रेन यांना थांबवलं जाईल, त्या ॲटॉमिक वॉरपर्यंत जाऊ देणार नाही, युनायटेड नेशन्स प्रयत्न करेल, व्हॉटेव्हर हे होईल, व्हावं अशी अपेक्षा. पण या दरम्यान जी लाखो लोक मेलेली आहेत त्यांचं काय? बरं, पुनर्जन्मावर तर विश्वास नाही, विज्ञान पुनर्जन्म मानत नाही, त्याच्यामुळे पुनर्जन्मावर बोलण्याचा काही विश्वास नाही. त्याच्यानंतर मोठमोठी गाणी म्हणून काय त्या मातृभूमी करता आमचा रक्त देऊ वगैरे रशियन युक्रेन भाषेत बोललेलं असेल. अरे त्या जीवांचं काय? कधी या बेसिक प्रश्नांना आपण विचार केलेला आहे? युद्ध करून आपल्याला काय मिळतं? शेवटी तर तहच करावा लागतो. हाच शांततेचा संदेश महात्मा गांधींनी दिलेला आहे. सध्या जरा मला असं वाटतं की आपल्या देशातल्या लोकांना या शांततेचं विस्मरण होत आहे की काय. अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी उगाचच भावना उचंबळून वर येतात. इंटरनॅशनल लेव्हलचं मी एक मुद्दा काढलेला आहे की शेवटी रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध आणि अमेरिकेची रशियाला एक प्रकारे मदत करण्याची भूमिका, याचा परिणाम काय होईल? तुम्हाला काय वाटतं? आपली मतं द्या. धन्यवाद.